मंडळी गच्चीवर मी कुंड्यानं पाणी घालायला गेले. त्यानं गेल्याच्यानंतर खूप फुलं होते गुलाबाच्या झाडाला आष्टूरला. तर मी लगेच लागली फुलं पण आणली तोडून, कारण आज गुरुवार आहे स्वामी महाराजांसाठी ताजी ताजी घरची फुलं. तर माझ्याकडे पिवळे जास्वंदीला पण फुलं आलेत. हे घरचा गुलाब आहे मी तयार केलेला. आणि हे काय काकडा म्हणतात, काकड्याला पण अशी फुलं आलेली आहेत. आणि हे आष्टूरची पण. आणि हे पिवळा गुलाब, हे पण फुलं आलेले. आणि इकडं जास्वंदीला पण आलते. आणि पण शेजारच्या ताई आल्या तर त्यांना पण मी काही फुलं दिली. आणि ह्या लाल गुलाब पण अशी भरपूर सारी फुलं भेटली स्वामी महाराजांसाठी. चला आता ताजी ताजी घरच्या झाडांची फुलं स्वामी महाराजांसाठी. तर मस्त भेटलेली ताट भरून फुलं. चला तर म्हणजे मग आता फुलं वगैरे गच्चीवरची तोडून आणली. आता मस्त आवरलं सगळं. आणि चला म्हणलं देव आज सगळं पूर्ण मंदिर पण साफ केलं. आणि आज गुरुवार आहे ना, तर गुरुवारचं मी करते पूर्ण मंदिर असं कपड्यानं, ओल्या कपड्यानं पूर्ण साफ करून सगळं स्वच्छ उतरंडी वगैरे मी दर गुरुवारी धान्य बाजूला काढून उतरंडी धुवून कोरड्या करून उतरंडी पण भरते मी दर गुरुवारी. आणि चला म्हणलं आता सगळं पूर्ण मंदिराच्या समोरचं सगळं साफ केलं. पुन्हा समय पण साफ करून समय पण दिवा पण लावून घेतला. आणि चला म्हणलं आपला घट जो असतो नेहमीचा, तो घट पण लगेच मी साफ करून तांब्या कलशाला स्वस्ती काढली हळदी कुंकाची. आणि घटाची पण कलशाची पण पूजा करून लगेच घेतली. आणि ते घेतल्याच्या नंतर म्हणलं चला आता देव साफ करायचे. तर मग मी काय केलं, अगदी पूजा केली. आणि उतरंडी पण कोरड्या करून भरून ठेवून दिलेल्या होत्या. आणि उतरंडी पण मंदिरात मांडल्या. आणि त्यानंतर काय केलं, मी मूर्त्या धुवून एक कपडा अंथरला आणि त्यावर मूर्त्या अशा घासून साफ करून मूर्त्या पण कपड्यावर ठेवून दिल्या. आणि ह्या नाही का चौरंग आहेत मंडळी. तर मी गुरुचरित्र पारायणाला स्वामी केंद्रात जात होते ना 7 दिवस परभणीला, तर तिथून मी चौरंग आणले होते देवाच्या मूर्त्या ठेवण्यासाठी. आणि हे पितळेचे स्टँड मी वैजनाथ परळीला गेली होती मागं, तर तिथून आणले होते नैवेद्याचं ताट ठेवायला, म्हणजे कशाला पण असं देवासमोर. तर चौरंग पण मी मांडून घेतले अगोदर. आणि त्यानं ते मूर्त्या धुतलेल्या अशा कपड्यावर ठेवलेल्या. आता त्या मूर्त्या अशा ओल्या कधीच मांडायच्या नाहीत. तर मी काय केलं, त्या मूर्त्या पूर्ण सुती कपड्यानं अशा चांगल्या स्वच्छ करून घेतल्या. आणि मी नाही का स्वामी केंद्रातून ह्या चौरंगाच्या सोबतच वस्त्र पण आणले होते. स्वामी महाराजांना, पांडुरंगांना, रुक्माई मातेला अशी वस्त्र आणली होती, हिरवे पिवळे असे गुलाबी. तर म्हणलं चला आता कोरडे केल्याच्या नंतर मी पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला पण लगेच वस्त्र चढवले. आणि स्वामी महाराजांना पण लगेच मी चढवून घेतले. तर ही वस्त्र चढवल्याच्या नंतर काय केलं, त्याला आम्ही असे हे पण छोटे छोटे रुद्राक्षाच्या सारखे हार पण आणले होते केंद्रातून. तर 3 का 4 आणले होते असे हार. पहिले पण माझ्याकडे नवीन होते, कारण मी नेहमी वस्त्राने हार घालते दररोजच्या पूजेत पण देवाना मूर्तीना. तर हार वगैरे घातली आणि मूर्त्या लगेच देवघरामध्ये चौरंगावर मांडल्या. आणि अशा सगळ्या मूर्त्या चौरंगावर मांडल्या. आणि हे जे आहेत ना कृष्ण परमात्म्याची मूर्ती. आणि देवघरात नाही का मंडळी, कधी बी नाही का पायऱ्या 2, 4, 6 अशा नसाव्यात म्हणतात. तर कधी बी 3, 5 अशा पायऱ्या असतात. तर सहसा 3च असतात देवघरामध्ये घरातल्या पायऱ्या. तसेच माझ्याकडे पण 3 पायऱ्या आहेत देवघरामध्ये. तर सगळ्यात वरच्या पायऱ्यात पांडुरंग, रुक्मिणी माता आणि कृष्ण ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी काय केले, लक्ष्मीची मूर्ती मंगळवारी, समजा गुरुवारी किंवा 8 दिवसातनं कधी गुरुवारी अशी मी पूर्ण स्वच्छ करून आणि नेहमीच पितळ्याच्या वाटीत मी तांदळाच्या राशीत लक्ष्मीची मूर्ती मांडावी. आज मूर्ती पण साफ केली, तांदूळ बदलले आणि ती पण हे केली. आणि स्वामी महाराजांना पण नवीन वस्त्र, नवीन हार, सगळे देव मी अशी व्यवस्थित मांडले. आणि नाही का चौरंग थोडी कमी पडली म्हणजे, कारण केंद्रामध्ये नव्हतेच चौरंग छोट्या साईजचे. तर आता तुळजापूरची देवी मांडली आणि माऊली महाराज आपले वरती उतरंडीच्या बाजूला ठेवले, कारण 2-3 चौरंग कमी पडलेत. तर पाहूत पुन्हा गुरुवारी गेल्यावर परभणीला आणखीन आणत म्हणलं. त्या दिवशी नव्हती केंद्रात, संपले होते, थोडेसेच होते एवढे. आणि ते झाल्याच्यानंतर मी कारण पांडुरंगाला, महादेवाला, कृष्णाला असे अष्टगंध लावत असते, हळदी कुंकू लावायचं नाही. आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला, गाईला, रुक्मिणी मातेला असं म्हणजे कुंकू लावायचं.
तर मी अशी करून देवाची पूजा सगळी व्यवस्थित केली मंडळी. आणि पहा, आणि फुलं तर खूप माझ्याकडे, एक फुल पण मला मंडळी बाहेरून कुठून आणावं लागलं नाही. आणि सगळ्या देवाची पूजा झाल्यानंतर माझ्याकडे जी रुद्राक्ष आहेत बघा, 7 रुद्राक्षाची माळ आहे बघा, आपली घंटी असते देवासमोर आरती करता वाजायची, त्या घंटीत मी अडकवलेले. कारण आम्ही गेल्या वर्षी नेपाळला गेलो तो पशुपतीनाथला, तर मार्चमध्ये गेल्या वर्षी, तर तिथून मी ती आणली होती देवासाठी पशुपतीनाथून. आणि रुद्राक्ष पण आणली होती गळ्यात घालण्यासाठी. तर त्या 7 रुद्राक्षाची जी माळ आहे ना, तर त्या माळेची आम्ही दररोज पूजा करतो. पाहे आपल्या घंटीला आम्ही हे केलेले आहे, त्यांना त्यांची पण दररोज पूजा करते. तर चला, तर म्हणलं आता सगळ्या देवांना मी घरचेच फुलं, स्वामी महाराजांना पिवळं गुलाबाचं फूल, माझ्या घराच्या गच्चीवर खूप फुलाचे झाडं आहेत, पिवळा गुलाब, सेंद्रिय गुलाब, लाल गुलाब, गुलाबी गुलाब, 5-6 नमुन्याचे गुलाब आहेत. आणि पुन्हा अष्टूरची फुलं आहेत, शेवंती आहेत, काकड्याचे आहेत, पुन्हा अशी खूप नमुन्याची जास्वंद आहेत, पिवळी, लाल, म्हणजे अशी 2-3 नमुन्याची जास्वंद. तर मी काय केले, घरचीच भरपूर फुलं नेली, पूर्ण फुलं मी अशी सगळ्या देवांना अशी व्यवस्थित म्हणजे वाहिली मंडळी. तर फुलाशिवाय देव छान वाटत नाहीत. आणि जास्वंदीची फुलं नाही का, मी मूर्तीच्या मागाचे प्रत्येक मूर्तीच्या मागे देवाच्या ठेवली, तर वाटते असं फुलातच मूर्त्या बसवल्यात, इतकं छान असं वाटतंय पहा, किती मस्तपैकी. तर असे करून मी सगळ्या देवांना फुलं वाहिली. गेंदा जास्वंद आहे, पुन्हा असे फकड्या पाण्याची जास्वंद आहे, पिवळी जास्वंद आहे, अशी खूप नमुन्याची झाडं आहे, फुलं आहेत. तर ह्या सगळ्या मूर्त्यांना फुलं वाहिली मी. आणि मेन म्हणजे स्वामी महाराजांना पिवळं वस्त्र, पिवळा प्रसाद, पिवळंच आवडतं ना, त्यामुळे स्वामी महाराजांसाठी पिवळं फूल ठेवलं होतं. तर पहा, सगळ्या झाडांना म्हणजे मूर्त्यांना फुलं झाली वाहून. तर इतके छान वाटू लागलं ना, देवघरामध्ये प्रसन्न वाटलं. आणि मंडळी नका, किती बी तुम्ही व्यवस्थित देवपूजा केली आणि एकही फुल नसलं ना देवाना, तर कसं वेगळंच वाटतं असं असं आणि पाही फक्त फुलाने किती गजबजून गेले सगळे देव, इतकं छान वातावरण वाटतं. आणि ते झाल्याच्यानंतर पाहू इतके मस्त वाटू लागलं ना असं. तर पूजा झाल्याच्या नंतर आणि मग काय केलं, मी लगेच आज गुरुवार असल्यामुळं मार्गशीर्ष महिन्यातला पण गुरुवार धरतात कोणी, पण माझे स्वामी महाराजांची हे गुरुवार असलं, मी काय केलं, ही पूजा सगळी झाल्याच्या नंतर मी हे छोटे छोटे दिवे जे आहेत ना, तर चार्जिंगचे आहेत, ते पण देवापुढे ठेवले. आज गुरुवार मस्त असं प्रसन्न वाटू लागलं. त्यानंतर वरती स्वामी महाराजांचा छोटा फोटो आहे, त्याची पण पूजा केली देवघराच्या वरी. पुन्हा मोठा कृष्णाची मूर्ती आहे, पितळ्याच्या, मोठी सुनबाईची आली लग्नात, तर ती देवघरामध्ये बसत नाहीत, खूप मोठी आहे ती. तर मग मी ती काय केलं, मंदिराच्या वरती असं काचेचं स्टँड केलेले. तर त्या स्टँडवरती मूर्ती ठेवलेली आहे कृष्ण परमात्म्याची. तर त्याची पण पूजा केली, समईला फुलं वाहिली, कलशाला वाहिली. आणि मी ग्रंथ नाहीत का मंडळी, माझे मी पूर्ण ग्रंथ आहेत ना, त्यांची पण मी पूजा करत असते, त्यांना पण फुलं वाहते, हळदी कुंकू वाहते. आणि चला, रांगोळी वगैरे काढली सगळी. आणि त्यानंतर काय केलं, मी दर गुरुवारी तर स्वामी महाराजाच्या फोटोची पूजा केली. आणि इकडं कृष्णाची मूर्ती नाही का मंडळी, ही 5 ते 5.5 किलो वजनाची मूर्ती आहे. तर मी असं वर स्टँड केलेले आणि तिथं पूजा त्यांची पण करते. आणि नंतर आज गुरुवार असल्यामुळं उंबऱ्याचे हळदीचं लेपन दिलं, पुन्हा तुळशीची पूजा केली मंडळी. आणि त्यानंतर आज गुरुवार होता ना, तर सुनबाईची मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार धरती, तर लगेच तिनं पण पूजा मांडली. आणि मांडल्याच्या नंतर आम्ही आरती वगैरे सगळी केली. तर मंडळी, कसा वाटला आजचा गुरुवारचा छोटासा ब्लॉग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, आणि हा व्हिडिओ तुम्हाला 1 दिवस लेट येईल, कारण शुक्रवारी 12 तारीख असल्यामुळं आम्ही लग्नाला गेलो होतो, तर त्यामुळे लेट येईल. चला, तर भेटू पुढच्या व्हिडिओ.